केला. आता मत्स्यगंधा म्हणजे त्या ठिकाणी मासे पकडणं व्यवसाय तिचा. तरुणपूर्वी असलेल्या नावेमध्ये बसल्यानंतर सहज नाव त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये त्या नदीच्या आहे. आणि त्या पराशर ऋषीचं सहज लक्ष गेलं पाण्यामध्ये, तर माशाचं मैथून तिथं चाललं होतं. तर काम क्रीडा आहे. लगेच काम स्वार झाला कोणावर? पराशर ऋषीनं. पराशर ऋषीनं त्या मुलीला सांगितलं, बाई मला माझे काम वासना पूर्ण करायचे आहे, बोल त्या ठिकाणी तू तयार आहेस का? तिला सांगितलं, महाराज कळतं का म्हणे तुम्हाला? माझा विचार केला, तुमचा विचार जर केला तर तुम्ही वयानं श्रेष्ठ आहात. माझा विचार केला तर मी तुमच्यापेक्षा लहान आहे. जाऊ द्या तो विषय. वर सूर्य आहे, दिवसा काम क्रीडा करू नये असं शास्त्र सांगतो. मग भागवतामध्ये तुम्ही जरा ते हे जर काढलं दुर्हबाळाचं प्रल्हाद महाराजांचं चरित्र, तर त्याच्या आधी दिलेलं आहे पहा. जो दिवसा काम क्रीडा करतो अशाच्या पोटी राक्षसाचा जन्म होतो. बरं का? दिवस उगवल्यानंतर सूर्यास्त होईपर्यंत त्या ठिकाणी काम क्रीडा करू नये असं शास्त्रानं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. त्यानं सांगितलं, महाराज सूर्य आहे वर, तेही बाजूला ठेवा. गंगेत आहे ना आपण, पवित्र अशा गंगेमध्ये असल्या गोष्टी कराव्यात का? पराशर ऋषीनं त्या ठिकाणी महाराज हे सगळं तिचं ऐकून घेतलं. कमंडलूमध्ये पाणी होतं, तपश्चर्याचं बळ रगड होतं. हातामध्ये पाणी घेतलं. पाणी घेतल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज त्या मुलीच्या अंगावर पहिल्यांदा शिंपडलं. सुंदर दिसायला, अगदी सुगंधी झाली. परत पाणी घेतलं, वर टाकल्याबरोबर सूर्य झाकून टाकला. परत पाणी घेतलं, खाली शिंपडल्याबरोबर गंगेमध्ये आदांतरी नाव झाली. तपश्चर्येच्या बळावर आदांतरी नाव झाली. सूर्य झाकला, तिला सौंदर्य प्राप्त करून दिलं, पण कामावर आला नाही. एवढा वाईट आहे हा काम. काम किती वाईट आहे? एवढा हा काम वाईट आहे. म्हणून महाराज सांगतात की हे जे काही विकार आहेत, या विकारांचा विचार जर केला तर या विकारामुळं माणसाच्या हातनं परमार्थ होत नाही, परमार्थ करत नाही. आणि मग या विषयामुळं होतं काय? माणसापासून देव दुरावतो. कोण सांगतो? महाराज सांगतात, नपजे नारायणी भाव पावनी ठाव नररे, नारायणी भाव पावनी ठाव नररे, याविषयी लोकांना परमार्थ करावा असा वाटत नाही. पण या मनुष्य देहाला आल्यानंतर भजन करणं हे माणसाचं काम आहे. पण या माणसाच्या मध्ये विषय संचार झाल्या कारणाने माणसं भजन करत नाहीत, माणसं देवाला आठवत नाहीत, माणसं देवाला स्मरत नाहीत. नाही स्मरत काय फरक पडतोय? नाही देवाचं भजन केलं काय फरक पडतोय? लोक बरेच म्हणतात, महाराज तुमच्या माळकऱ्यापेक्षा आम्ही बरे. माळकरी काय बघत नाही का? माळकरी पिठलं भाकरी खातात, झोपल्यात राहतात. आम्ही नाही ते धंदे करून बंगल्यात राहतो. कोण चांगला? कोण चांगला? लक्षात घ्या, लौकिक दृष्ट्या जरी माळकऱ्यांच्या कडे आपण पाहत असेल तर हे उपयोगाचं नाही. कोण श्रेष्ठ आणि कसा श्रेष्ठ दोन्ही ठिकाणी तुम्हाला सांगतो. जो देवाचं भजन करतो
महाराज म्हणतात या जगामध्ये तोच श्रेष्ठ. धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. किंवा धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंत. बरीचशी प्रमाण आहे जो भाग्यवंत मनोतया शरण गेले पडणाऱ्या, जो देवाची भक्ती करतो या जगामध्ये तो श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? जो देवाची भक्ती करतो. मी दोन्हीची तुलना सांगतो बरं का तुम्हाला. भक्ती करणारा कसा श्रेष्ठ, भक्ती न करणारा कसा श्रेष्ठ हे सांगतो तुम्हाला. काय भक्ती न करणाऱ्याचं फळ काय, करणाऱ्याचं फळ काय हे सांगतो तुम्हाला. भक्ती करणारा तो श्रेष्ठ, नुसता तो श्रेष्ठ नाही, त्याच्या आई वडील श्रेष्ठ. आपुल्या हिता जो असे जागता महाराज सांगतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. म्हणजे तो तर धन्य आहे, पण त्याचे आई वडील धन्य आहे. नुसते आई वडील धन्य नाही, ते कुळ पवित्र आहे. पवित्र तो कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे. तुकोबारा असंच वर्णन करतात. धन्य तोची ग्राम, जेथे हरीचे दास. धन्य तोच वंश भक्ती भाग्य, तो वंश भक्ती भाग्याचा तो श्रेष्ठ की ज्या वंशामध्ये भगवत भक्त जन्म येतात. चला पुढे महाराज सांगतात, नुसतं कुळ पवित्र नाही, त्याचं गाव पवित्र. नुसतं गाव नाही, त्याचा देश पवित्र, जिथं भगवंताचे भक्त जन्म घेतात. हे कोणाचं सांगतो मी बुवा? जे भगवंताची भक्ती करतात त्याचं सांगतो. आता याच्या उलट चला, जे भक्ती करत नाही त्यांचा काय हिशोब आहे? त्यांचा हिशोब सुद्धा महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणतात, जे भक्ती करत नाही अशा भक्ती न करणाऱ्या माणसाला शेवट त्या ठिकाणी महाराज नरकामध्ये जावं लागतं. हरवीन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी बोल. महाराज म्हणतात त्या माणसाला नरकामध्ये जावं लागतं. चला पुढे. तो तर नरकाला जातो, पण एकटा जात नाही, सगळ्या कुळाला घेऊन जातो. काय सांगितलं मी? सगळ्या कुळाला. कसं? आपल्या घरात एक मन आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास का आहे ना, इकडे म्हणे आहे ना. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही म्हणाल, तुम्हाला कशाला उभं केलं? आम्हाला जर विचारत असेल काय अर्थ आहे सांगतो तुम्हाला. ऐका. कुऱ्हाडीचा दांडा गोतास का. एक ग्रहस्थ कुऱ्हाड अशी वरच्या खिशामध्ये घेऊन जंगलात निघाला. बाकीच्या झाडांना पाहिलं, अरे ज्या अर्थी हा कुऱ्हाड घेऊन आला आता त्या अर्थी आपलं आयुष्य संपलं, आता आपण मरणार. घाबरलेली झाडं, ते कुऱ्हाडा पाहून घाबरलेली झाडं आपल्या राजाकडे पळत गेली. झाडांचा राजा वटराज. त्या वटराजाकडे आले, सांगितलं, राजा साहेब आपण मरणार, आता संपलं आपलं, आता माणूस कुऱ्हाड घेऊन आला. ज्या अर्थी तो कुऱ्हाड घेऊन आला त्या अर्थी आता आपण शिल्लक राहणार नाही, मरणार, आपण संपणार. राजा म्हणला, घाबरू नका म्हणे, जरा शांत व्हा, शांत व्हा. राजाला विचारलं, कुऱ्हाड घेऊन आला? हो कुऱ्हाड घेऊन आला. कुठं आहे कुऱ्हाड? वरच्या खिशात दिसायला लागली म्हणे, वरच्या खिशात. वटराज म्हणला, अजिबात घाबरू नका. का? अरे जोपर्यंत आपल्या कुळातला त्याला सहमत होत नाही तोपर्यंत तो आपलं काहीही बिघडवू शकत नाही. नुसत्या कुऱ्हाडी झाडात उठता जावं, कुऱ्हाडीला काय लागतं? आणि तो कशाचा असतो? आपलंच कुळ बुडवायला जो मदत करतो याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोटा असतात. तुकोबारांची हीच भाषा आहे. तुकोबारा गोड सांगतात, गर्भाचे धारण तिने वाढविला खिशी, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वर्णच घाली तोंडा, उपजला काळ कुळा लाविला विटा. तुकोबारा सांगतात, तो एकटा नरकाला जात नाही, सगळ्या कुळाला नरकामध्ये घेऊन जातो. पण अशा अभक्ताला जन्म देणाऱ्या आईला सुद्धा नरकात जावं लागतं. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माया,
नरका अभक्ताची माया. आता नरकामध्ये काय काय असतं आता पहावे पोरांनी विचारू. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही. या नरकाची यातना इतकी वाईट आहे, इतकी वाईट नरकाची यातना आहे, बोलू नका. मी नेहमी सांगतो, जाऊ दे चला मग थोडं काय सांगतोच मी. ज्यावेळेस जीव नरकामध्ये जातो, मी सांगतो तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. मी सांगतो तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. नरकामध्ये जीव गेला त्याला यम दरबारात नेलं जातं. यम मध्ये असतो, मध्ये आसनावर उंच अशा आसनावर यम असतो. यमाच्या समोर असं त्याला टाकलं जातं आणि यमाच्या समोर टाकल्यानंतर यमाच्या समोर टाकल्यानंतर यमाचा एक खास दूत, त्याचं नाव चित्रगुप्त. चित्रगुप्त यमाच्या अशा उजव्या हाताला त्या ठिकाणी बसलेला असतो. चित्रगुप्ताकडे एकच काम बघ, चित्रगुप्ताचं एकच काम, जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काही पाप करेल त्या पापाची नोंद ठेवण्याचं काम त्या चित्रगुप्ताकडे असतं. नेहमी सांगतो बरं का, बऱ्याच लोकांचा भ्रम आहे. लोक म्हणतात घरात जाऊन पाप केलं, कुठं गाव बघायला लागले आपल्याला. लोक म्हणतात गावाच्या बाहेर पाप केलं, कोण बघायला लागले आपल्याला. कोणाला कळते पाप केलेलं, कोणाला कळतंय. आता आमच्याकडे म्हणतात बाबा, इकडचं मला माहित नाही, टेबला खालचे व्यवहार म्हणतात, इकडचं काय मला माहित नाही काय म्हणतात. काळा बघा पाप करणं, लोकांना वाटतं दृष्टीच्या काय सृष्टीच्या ठिकाणी पाप केलं तर कोण पाहणार नाही. या जगामध्ये पाप करत असताना आपल्याला घरचे पाहत नसतील, गावचे पाहत नसतील, शेजारचे पाहत नसतील, पण जे पाप आपण करतो मग ते जगात कुठेही करा, त्या पापाची नोंद मात्र चित्रगुप्ताकडे होतेच होते. तिथं मात्र कुणीही अडवू शकत नाही. मग ते चित्रगुप्त नाव लिहून घेतो आणि मग ते जीव त्या ठिकाणी आल्यानंतर असं समोर टाकलं जातं. यम विचारतो बोला काय याच आहे. आता हे गंमत अशी असते बा, मोबाईल प्रत्येकाच्या जवळ आहे. मोबाईल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सिस्टीम पाहायला मिळते. बटन दाबले की पुढचं मागचं सगळं आपल्याला काय होतं दिसतं. तसं ते चित्रगुप्ताकडे सगळ्याचं साठवलेले एक रेकॉर्ड आहे. ते लगेच बटन दाबतं. हा आमच्या आमच्या गावचा व्यक्ती कुठला, हा महाराज या महाराज हा लासलगाव होणारा, सांगा याचं काय असेल ते, काय केलं यानं महाराज, आयुष्यभर पाप केलं, दुसरं काय नाही. केव्हा पंढरीला गेला नाही, केव्हा माळ घातले नाही, केव्हा कपाळाला गंध नाही, केव्हा भजन नाही, केव्हा कीर्तन नाही, केव्हा सप्ताह नाही, सप्ताहामध्ये वर्गणी नाही, नवे नवे एक केलं, चालू असलेला सप्ताह कसा बंद पडल एवढं मात्र केलं, एवढं केलं. आणि मग ते चित्रगुप्तानं सांगून दिल्यानंतर माळ घातलेली नाही, का वारकऱ्याला मान नाही किंवा सन्मान नाही, एकादशी नाही, भजन नाही, पूजन नाही, कीर्तन नाही, काय नाही, अखंड मांसाहार, दारू पिणं, वाईट व्यसन, याच्याशिवाय दुसरं काही केलं. मग चित्रगुप्तानं सांगितल्यानंतर यानं शिक्षा सांगावी. उचला याला, तेलाच्या कड्या असतात, तेलाच्या कड्या. आता आमच्याकडे त्याला कायल्या म्हणतात. कायल्या जे अशा 15-15 फूट अशा लांब असतात, मोठमोठ्या 15 बाय 15च्या 20 बाय 20च्या अशा मोठमोठ्या कळ्या असतात. जुन्या लोकांमध्ये बघा तुम्ही, गावामध्ये यात्रा जत्रा काय असली की त्याच्यात खीर शिजवण्याचा कार्यक्रम पूर्वी राहायचा. आता इकडचं मला माहित नाही, पण आमच्याकडे सांगतो, मोठमोठ्या अशा कळ्या असतात. त्या कळ्याच्या खाली सतत अग्नी लागलेला असतो, सतत अग्नी. त्या अग्नीला काही गॅस संपला असा काही विषय नसतो तिथं, नाही. आणि ते तेल चांगलं असं 2-2 फूट असं वर उसळ्या मारत असतं. याला उचललं जातं, त्या तेलाच्या कढईत सोडलं जातं. एवढ्यावर भागत नाही बुवा, तिथनं बाहेर काढायचं. खैराचा इंगळ करतो तुम्हाला विसतो, त्या खैराच्या इंगळाची गादी केलेली असते, त्या गादीवर झोपवायचं. त्याच इंगळाचं पायापासून डोक्यापर्यंत पांघरून द्यायचं, शांत झोपी जायचं. एवढ्यावर भागत नाही बुवा. मोठमोठे खांब असतात, खांब, त्या खांबाला चारी बाजूला अग्नी असतो. अग्नी जायचं, गरुड खांबाला जशी मिठी मारतो तशी मिठी मारायची. सोपं आहे काय? मला सांगायला बरं वाटतं, तुम्हाला ऐकायला बरं वाटते, पण हे भोगावं लागतं. कोणाला? जन परमार्थ केला नाही त्याला तर भोगावंच लागतं. पण त्याच्या पूर्ण कुळाला हे यम जे काही यातना आहेत त्या भोगाव्या लागतात. म्हणून या जगामध्ये जर या यम यातना भोगायच्या नसतील तर मग मात्र भगवंताची प्राप्ती होणं गरजेचं आहे. भगवंताच्या प्राप्तीशिवाय यम यातना कोणी चुकू शकत नाही. नाथ महाराज गोड सांगतात,
जेने नये जन्म यमाची यातना, यमाची यातना साधना करायला. महाराज म्हणतात अरे यमाची यातना होणार नाही असं एकच साधन आणि ते म्हणजे भक्ती, दुसरं काही नाही. महाराज गोड सांगतात किती पैसा कमवल्यानंतर आपल्याला वर उपयोगी येईल. यमाची यातना होऊ नये, यमाची यातना होऊ नये म्हणून किती पैसा कमवल्यानंतर आपल्याला यमाच्या यातनेतून सुटता येईल. लांब झालं, यमापर्यंत पैसा घेऊन जाणं हे खूप लांबची गोष्ट आहे. आपल्या देशातला पैसा शेजारच्या देशात चालत नाही, तिथं चालणार आहे. चालतो का शेजारच्या देशात पैसा आपला? ज्याला परदेशात जायचं त्याला पहिल्यांदा बुवा पैसे आपले तिथं द्यायचे, त्यांचे पैसे घ्यायचे मग तिकडे जायचं. आहे का नाही असं? विचार करा, आपल्याच देशातली 2000ची नोट जर शेजारच्या देशात चालत नसेल तर परलोकात कशी चालत? महाराज म्हणतात तिथं चालणार एकच साधन, करा हरी भक्ती या जगामध्ये तुम्हाला सामान्यांचा उद्धार करून देणारं एकच साधन ते म्हणजे भक्ती. ही भक्ती अशी आहे, या भक्तीला काही लागत नाही, मोकाला काही लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतरते. महाराज म्हणतात अरे दुसरं आपण करू शकत नाही काय? या नामचिंतनाखेरीज आपण दुसरं काहीच करू शकत नाही. काय करणार सांगत नाही, योग नाही, तप नाही, सगळे मार्ग अवघड आहेत. कसे अवघड आहेत आता बरंचसं काही सांगण्यास बघा, पण वेळ आपल्याकडे नाही. योगाच्या तपाच्या मार्गाने आपण जाऊ शकत नाही. महाराज म्हणतात की तुम्हा सामान्यांना सोपं साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे भगवंताचं चिंतन. महाराज गोड सांगतात नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन साधन
नामचिंतन काय लागत नाही. नामपरा गोड सांगतात नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम पवित्र वेदार्थ काय पवित्रता या नामचिंतनाला होते. तरी कीर्तनाचे विनट माझे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे नामचे नाही पापाचे. नामचिंतन करणाऱ्याच्या जवळ कसलाच दोष राहत नाही. या जन्मातला नाही ना, जळतील पापे मागच्या जन्मातले सुद्धा या जन्मात तर जातीलच नवल नाही. सगळे दोष हरण जातात. कसं नेहमी सांगतो, तुमच्याकडे ज्वारी पेरतात काय? ज्वारी काढून झाल्यानंतर त्या कडब्याची आमच्याकडे गंज केली जाते. इकडे आहे का पद्धती? गंज करणं, वाळलेली गंज, वैशाख महिन्यातली गंज, ती वैशाखाच्या उन्हामध्ये त्या ठिकाणी वाळलं ते झालेला कडबा, त्या गंजातली पेंडी पेटवायला किती काळ्या पेट्या लागतात? किती लागतात? एक काळी पेटी, एक काळी. पण 2 पेंड्या पेटवायला, 3 पेंड्या पेटवायला, बस सगळीच गंज पेटवायला. बरं हे अंदाजे सांगताय ना? अंदाजे सांगताय ना? जसं सगळी गंज पेटवाला एक काळी पुरुषी आहे, तसे सगळे पाप झाला एक नाम. तैसे नाम केले जपता हरी, हो तैसे नाम केले जपता हरी,
जसं त्या ठिकाणी महाराज पूर्ण कर्ज पेटवायला एक काळी पुरुष आहे, तसं जीवनामध्ये सगळं पाप घालवायला एक नामचिंतन पुरेसं. मग असं डोकं चालवायचं नाही, आता पाप करून परत नामचिंतन करू, होत नाही बरं ते. महाराज सांगतात की जन्माला आल्यापासून भगवंताचं नामचिंतन करणं हे जीवाचं कर्तव्य आहे. का तर याच नामचिंतनानं आपल्याला तरुण जाता येतं. महाराज सांगतात या नामचिंतनाचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे की तुम्हाला सामान्यांना तरुण जाण्यासाठी सोपं साधन म्हणजे भगवंताचं नामचिंतन. काही करू नका. महाराज म्हणतात सगळ्यात सोपं हे नामचिंतन. हे जर का जपलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोडकाणी ऐकती. बरीचशी प्रमाण आपल्याला पाहता येतील. या नामचिंतनाचा विचार केला तर हेच नामचिंतन आपल्याला तारून येतं. म्हणून या मानवी देहाला आल्यानंतर भक्ती केली पाहिजे. भगवंताची भक्ती केल्याशिवाय आपला तरुण उपाय होणार नाही. तुम्ही बाकी काही करा, काही कमवा, काही करा, पण भक्ती जर करत नसाल तर या नरदेहाला येऊन उपयोग नाही. मानवी देहानंतर भगवंताची भक्तीच घडली पाहिजे. का हीच भक्ती तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून नामचिंतन केलं पाहिजे. आणि हे नामचिंतन आपलं तरुण नेतं. म्हणून या नामचिंतनाचा अधिकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हेच नामचिंतन सर्वश्रेष्ठ असल्या कारणाने एके दिवशी नामदेवरायाला देवाने प्रश्न केला. नामदेवराया, अहो तुमचा विचार माझा विचार केला तर नामदेव हे अत्यंत लढीवाळ भक्त देवाचे. अत्यंत लढीवाळ. किती लढीवाळ भक्त? नामदेवरायाच्या शिवाय देवाला क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. अत्यंत लाडके भक्त. देवाने नामदेवरायाला विचारलं, नामदेवराया अहो तुमच्यासाठी मी जेवण केलं, तुमच्या बारशाला हजर झालो, तुमचं नाव मी ठेवलं, तुमच्यासाठी जेवण केलं, तुमच्यासाठी दूध प्यालो, तुमच्या बरोबर राहतो, तुमच्या बरोबर उठतो, तुमच्या बरोबर झोपतो, तुमच्या बरोबर फिरतो. महाराज अहो जे काही मला त्या ठिकाणी करता येईल ते सगळं मी केलं तुमच्यासाठी. काय नाही केलं देवानं नामदेवरायासाठी? नामदेवरायाचा विचार केला. अत्यंत लढीवाळ भक्त अशी नामदेवराय. नामदेवरायाच्या शिवाय परमात्मा क्षणभर सुद्धा राहत नव्हते. नेहमी सांगतो नामदेवरायाच्या आणि देवाच्या मध्ये एवढं प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम होतं. रुक्मिणी माता पंढरीश परमात्मा शेजगरामध्ये झोपण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघांमध्ये जाऊन झोपण्याचा अधिकार नामदेवरायाचा होता. एवढं प्रेम नामदेवरायाचं होतं. गोड गोड चरित्र आहे, गोड चरित्र. आता वेळ नाही आपल्याकडे तेवढं सांगा. महाराज म्हणतात देवाला काय केलं ना नामदेवरायासाठी? देव पवित्र आहे का अपवित्र आहे? देव कसा आहे? पवित्र आहे. देव पवित्र असून नामदेवरायाच्यासाठी अपवित्र ठरला आणि पवित्र होण्याचं प्रायचित्त नामदेवरायासाठी देवाने घेतलं. गोड प्रसंग. नामदेवराय ज्ञानोपार आहे. नामदेवरायला घेण्यासाठी नामदेवराय पंढरीला आले. नामदेवरायाने पाहिलं ज्ञानोबाला आलेले आहेत. ज्ञानोबाला पाहिल्याबरोबर नामदेवरायांनी लोटांगण घातलं. गोड वर्णन करतात महाराज. नामदेवा भेटी ज्ञानदेवाले लोटांगण घातले नामदेवी. देवनी आलिंगन प्रीतीच्या पडे भरे पूजेल्या दिले यथाविधी. धन्य तो अवसरू संत समागम. महाराज सांगतात नमस्कार केला. नमस्कार करून त्या ठिकाणी माऊली कसं काय म्हणे आधी मध्ये वारी नाही काय नाही काय नाही कसं आले म्हणे. महाराज या पृथ्वीतलावरची तीर्थ मला पाहायचे आणि त्याच्यासाठी नेता आलो म्हणे. नामदेव म्हणले वा 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 म्हणजे चांगली कल्पना आहे म्हणे. आता तुम्हाला शॉर्टकट सांगायचं चालू. महाराज सांगतात चांगली कल्पना आहे, गेलं पाहिजे, तीर्थयात्रा गेली पाहिजे. महाराज एकटा जायचं नाही, तुम्हाला बरोबर घ्यायचं मग जायचं. आणि मग मात्र नामदेवरायाचा चेहरा पडला. अरे 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 तीर्थयात्रेला जायचं, पंढरी दुरावणार, देव दुरावणार, संत दुरावणार, चंद्रभागा दुरावणार. नामदेवराने सांगितलं माऊली माझ्या हातात काय आहे? माझं जे काय असेल ते ठरवणारा तो देव. त्या देवानं त्या ठिकाणी मला होकार दिला की मी निघालो. तर त्याच्या आधीचा संवाद असा आहे. नामदेवराय ज्ञानोबांना म्हणतात हा माऊली तीर्थयात्रा कुणी करायची असते? ज्यानं त्या ठिकाणी पाप केलेला आहे, ज्याला त्या ठिकाणी विषय आहे, अशा लोकांनी तीर्थयात्रा. तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाला तीर्थयात्रा करायची गरजच नाही. कोण म्हणतं हे? नामदेवराय. आणि मग लक्षात आलं बोलतोय आपण पण ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा अधिकार मोठा.
आपण बोलून उपयोग नाही, आपण हे देवावर टाकलावं म्हणून सांगितलं. माझ्या हातात काय, देवाला सांगितलं की निघालं. नामदेवाला ज्ञानोबाला सांगितलं ठीक आहे चला म्हणे लगेच देवाकडे झाला. दोघंही देवाकडे आले. देवानं पाहिलं ज्ञानोबाला नामदेवाला, दोघांनी दर्शन घेतलं देवाचं. देवा तीर्थयात्रेला जाण्याचा माणूस आहे. ज्ञानोबाला सांगतात वा 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 म्हणजे महाराज जोपर्यंत त्या ठिकाणी आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. नामदेवाने त्या ज्ञानोबाने सांगितलं मग देवा तीर्थयात्रेला जाणार आहे पण नामदेवाला बरोबर घेऊन जाणार आहे. आणि मग मात्र देवाचा चेहरा लहान पोराला कडू औषध पाजवत असा झाला. अरे 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 माऊली काय करायची तीर्थयात्रा तुम्हाला? तीर्थयात्रा कोणी करावी? जे पापी आहे, जे दुराचार आहे, जे चांडाळ आहे, ज्याचं पाप झालं, आपलं पाप धुण्यासाठी तीर्थामध्ये जावं. तुम्ही असताना प्रत्यक्ष परब्रह्म, तुम्ही परब्रह्म, तुम्ही तीर्थरूप आहात. तीर्थामध्ये प्रमाण आहे पहा. प्रत्यक्ष तीर्थरूप तूची निरंतर आणि आस्था हा विचार काय तर तुम्ही तीर्थरूप आहात आणि तुम्हाला काय करत आहे? या संतांच्या जवळ तीर्थ येतया धाया येती पुढील भावया पर्व काळ पाया तरी वैष्णव. काय निवृत्तीनाथांचा अधिकार ज्ञानोबाई वर्णन करतात. सकळही तीर्थे निवृत्ती पाहिजे येते पुढी दे. काय गरज आहे तीर्थयात्रा करण्याची? तीर्थयात्रा करायची तुम्हाला गरज नाही. मग मात्र नामदेवांच्या विषयीचा असलेला जो भाव आहे तो ज्ञानोबाने देवाला सांगितला. जीवीचा निज भाव सांगे ज्ञानदेव ऐकुणी पंढरराव हसिंदले. महाराज सांगतात की त्या सांगितलं तीर्थयात्रेला जाणार आहे, नामदेवाला बरोबर घेणार आहे. मग सांगितलं अहो देवा नामदेवाला तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचं कारण एकच आहे, मला भक्ती शिकायची आहे आणि ती भक्ती शिकण्यासाठी मी नामदेवाच्या संगतीत जाणार. मग जगाचा बाप अखिल कुल ब्रह्मांड नायक अजय पंढरीश परमात्मा घळ 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 रडू लागले. देवाच्या नेत्रामध्ये पाणी उभा राहिला. देव रडतोय आणि नामदेवाला समोर घेतलं. नामदेवा अरे काय भाग्य आहे तुझं, काय भाग्य! अरे ज्ञानोबासारख्या संतांनी तुझ्या संगतीची इच्छा करावी. अरे जो कोणी माझा भक्त म्हणून जन्माला येईल अशा भक्तानं असं भाग्य प्राप्त करून घेतलं पाहिजे की ज्ञानोबाने त्यांच्या संगतीत ऐसे भाग्य जेणे सर्वस्वी साधावे आणि तरीच जन्मा यावे विष्णुदासा. काय भाग्य आहे नामदेवा. नामदेवाकडे कडून मिठी मारली. देवानं सांगितलं माऊली नामदेवाला पाठवतो पण माझं काही ऐकावं लागेल तुम्हाला. काय प्रेम होतं नामदेवाच्यावर. देवानं आपला सत्यतांबर पुढे केला. जगाला दान देणारा परमात्मा नामदेवरायच्यासाठी देवाकडे ज्ञानोबाकडे मागणं मागू लागला. हेची एक मागणी आहे तुझं प्रती आठवण चित्ती असू द्यावे. आरुष साबडे नामे माझे वेळे मार्गी मागे पुढे सांभाळावे. तहान भूक तुवा जाणावी जीवीची मज थोर याची चिंता वाटे. माऊली मी तुमच्या बरोबर नामदेवाला देतोय म्हणजे माझा जीव देतोय. जीव माझा प्राण तुमच्या समोर देतोय. माझा नामदेव आहे. खूप भोळे बरं का आमचे नामदेव आहे. नामदेव आहे तुम्हाला म्हणणार नाही माऊली पाय दुखा लागली बरं का आता थांबलं पाहिजे. माऊली भूक लागली बरं का, माऊली तहान लागली बरं का. तुम्हीच जाणत्या पण ताण भूक तुवा जाणावी जीवी. तुम्ही यांचं काय असेल ते जाणलं पाहिजे आणि त्या ठिकाणी यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. देवानं सांगितलं, नामदेवाने सांगितलं, ज्ञानोबाने सांगितलं सगळं व्यवस्थित करतो म्हणे, काही काळजी करू नये. ठीक आहे म्हणे. जावे स्वस्ती क्षेम यावे शीघ्र. ठीक आहे म्हणे काय हरकत नाही घेऊन जा. नामदेवाने देवाकडे पाहिलं. बरा म्हणे की असं नाही करायचं आपला मी तुझ्याकडे ढकललं होतं पंढरी जोरावते हे होते म्हणून. आणि मग मात्र देवानं सांगितल्यानंतर नाईला झाला. दोघंही तीर्थयात्रेने आता खूप विस्तार सांगण्याचा काही वेळ आपल्याकडे नाही तेवढा. महाराज सांगतात की दोघंही निघाले असताना ज्ञानोबाने म्हणावं मनन काय, ध्यान काय, निजध्यासन काय, नवविध भक्ती नामदेवांची सांगितलेली आहे. आणि मग मात्र त्याचं चिंतन नामदेवाने सांगत 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 तीर्थयात्रा करत 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 सगळी तीर्थयात्रा पूर्ण केली. दोघं पंढरीला आहे. प्रामाणिकपणे सांगा. पंढरपूरची वारी झाल्यानंतर गावात उतरल्याबरोबर आपण कुठं जातो?
कुठं जातो आपण? घरी ना. नामदेवराय पंढरीत आल्याबरोबर पहिल्यांदा पांडुरंगाकडे गेले. तीर्थे पूर्णिनामा पंढरी आला, जीवलगा भेटला विठोबाशी. मग मात्र दोघं बसलेले आहेत. बसल्यानंतर दोघांची गप्पा चालू झाल्या. दोघंही बोलू लागलेले आहेत. बोलत असताना नामदेवा कशी झाली तीर्थयात्रा? देवा नाव सुद्धा काढणार नाही. तीर्थ काय ते देव, काय ते तीर्थ हे मी पाहिलं पण काही उपयोगाच नाही. उदंड पाहिले उदंडाय गेले, उदंड वर्णिले क्षेत्रमय. आयसी चंद्रभागा आयसे भीमातीर, आयसा विटेवर देव कुठे. बरंच पाहिलं पण आपल्यासारखं नाही. नामदेव खूप गोड वर्णन केलं. नामदेवराय ज्या ज्या तीर्थामध्ये स्नानाला जात त्या तीर्थाचं कवाच नाव घेत नव्हते. कुठलंही तीर्थ, गोदावरी चंद्रभागा म्हणायचं ना अंघोळ करायचं. आता शास्त्र असं सांगतं ज्या तीर्थामध्ये आपण स्नान करतो त्या तीर्थामध्ये त्याच तीर्थाचं नाव घ्यावं, दुसऱ्या तीर्थाचं नाव घेऊ नाही. का? पाप आहे ना ते. साहजिक आहे. आपल्या घरामध्ये बसून दुसऱ्याची स्तुती केलेली चालतं का आपल्याला? शेजाऱ्याची चालतं आपल्याला? शेजाऱ्याची स्तुती आपल्या घरात जशी चालत नाही तसं दुसऱ्या तीर्थाचं नाव या तीर्थात कसं चालत. नामदेवाला माहित होतं सगळ्याचा हायकोर्ट म्हणजे चंद्रभागा आहे. सगळ्याचा हायकोर्ट म्हणजे काय? चंद्रभागा आहे. चंद्रभागा म्हणायचं पाया पडायचं, काय आंघोळ करायचं. ज्या ज्या देवाकडे जाईल त्या देवाला त्या देवाचं नाव घ्यायचं नाही. पांडुरंगे आई म्हणायचं दर्शन घ्यायचं. करत 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 नामदेवराय सांगतात काय ते देव देवा, अरे ज्या देवानं हात कमरेवर ठेवले नाही, ज्या देवानं पाय समान नाहीत, नासाग्र दृष्टी नाही, अशा देवाचं दर्शन घ्यायला मला लाज वाटते. दर्शन घ्यायला तर लांब, देवा अशा देवाला देव म्हणून सुद्धा वाटत नव्हतं. कटी तटी कर नाही ज्या देवाचे लेगे मी तयाचे, आयशी आते देव म्हणता लाजे माझे मन म्हणतात नामदेव. अशाला देव म्हणाला असता मला लाज वाटायची. काय एकनिष्ठ भक्ती असेल. आणि मग मात्र देवानं ते विचारल्यानंतर तीर्थयात्रेच्या गप्पा गोष्टी झाल्या. नामदेवाने सांगितलं देवा आता जातो म्हणे घरी. आता देवानं सांगितलं नामदेवा तीर्थयात्रा करून आलेला आहे. तीर्थयात्रा अशी सफल होत नाही. तीर्थयात्रा केल्याचं पुण्य माउंद केल्याशिवाय होत नाही. माउंद करावं लागेल. ठीक आहे माउंद करतो. केव्हा तुम्ही सांगा त्यावेळेस माउंद. नामदेवाने देवाचं दर्शन घेतलं. नामदेवाला गेले बाहेर. रुक्मिणी माता आल्या. रुक्मिणी मातेनं ऐकलं होतं देव भक्ताचं हे सगळं. रुक्मिणी माता हसायला लागल्या. हसणाऱ्या रुक्मिणी मातेला देवानं पाहिलं. का ग रुक्मिणी काय झालं हसायला? देवा तुम्ही नामदेवाला माउंद करायला सांगता शक्य आहे का म्हणे त्याला? का शक्य नाही? रुक्मिणी तो करेल. अहो कसं शक्य होईल सांगा ना. मागची आठवण करून दिली. कोणी? रुक्मिणी मातेला. देवा देवा विचार करा माग. नामदेवराय देवाला द्वादशीचं आमंत्रण सांगायला रावणात आले. देवा उद्या द्वादशी सोडायला माझ्या घरी यायचं. महाराज गोड सांगतात. उठोणी प्रातःकाळी अक्षता कांजोळी, जातो वेळोवेळी महाद्वारी. अहो जिला तारा विनंत्या उदारा, तुम्ही यावे घरा भोजनाशी. महाराज सांगतात देवाची प्रार्थना केली, देवाला आमंत्रण दिलं, जेवायला यायचं म्हणून होतं. ठीक आहे म्हणे हरकत नाही. जेवायला नामदेवाने देवाला आमंत्रण दिलं. तिथनं उठले रुक्मिणी मातेकडे गेले. आई साहेब उद्या द्वादशी सोहळ्याला देव आमच्या घरी येणार आहेत. तुम्ही सुद्धा आमच्या घरी जेवायला यायचं. आईसाहेबांनी सांगितलं जिथं देव तिथं मी येणार म्हणजे काही काळजी करू नका. नामदेवराया मी येते. नामदेवराय 2 मिनिटं थांबल्याने सांगितलं आईसाहेब देवा बरोबर जेवायला यायचं. पण देवाला काय काय आवडते तुम्हाला माहिती आहे ना? हो म्हणे आता मी अर्धांगिनीचा आहे, मी बायकोचा आहे, माझ्या नवऱ्याला काय आवडतं ते मी सांगणार आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याला काय आवडतं ते सगळं माहिती आहे. आई साहेब मग ऐका, जे काही तुमच्या नवऱ्याला आवडतं ते सगळं बरोबर घ्या माझ्या घरी जेवायला. बघितलं का? रुक्माबाई माते तुम्ही यावे तेथे, सामुग्री सांगा ते चालवावे. बरोबर सगळी सामुग्री घ्यायची जेवायला यायचं माझ्या घरी. आहे का गमत? बघा उद्या आमंत्रण देऊन भाऊसाहेब जेवायला जेवायला येताना सगळं तुमच्या घरचं माझ्या घरी घेऊन येतो. याला जेवण म्हणतात.
मग रुक्मिणी मातेने सांगितलं ठीक आहे म्हणे तेही करते, तुम्ही काय करणार? करणार का म्हणा तुम्ही येण्याच्या आधी सगळं सडा संमार्जन हेमाजी करणे, उदक भरणे सुगंधीचे, तुम्ही येण्याच्या आधी सडा संमार्जन स्वच्छता पाणी भरून ठेवीन, तुम्ही जेवल्यानंतर शेषपत्रावळी काळी उष्टावळी नित्य वेळोवेळी ह्याची काम महाराज तुम्ही जेवल्यानंतर तुमच्या उष्ट्या पत्रावळ्या काढून बाजूला टाकेन, सगळं करेल. रुक्मिणी मातेने सांगितलं ठीक आहे आमची सामग्री घेऊन तुमच्या घरी जेवायला येतो. नामदेवाने सांगितलं आई साहेब अजून एकदा निक्षून सांगतो काय तुमच्या दोघापुरता आणताल असं करू नका बरं का, माझं मी त्यातच घेऊन या. तुमचं काय जेवण झालं की जे काही शिल्लक राहील ते मला द्या. नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, प्रसाद हा ठेवा सेवकाशी, माझ्या वाटणीचं सुद्धा तुमच्यात घेऊन या. आणि अशा पद्धतीनं नामदेवांनी द्वादशी साजरी केली. रुक्मिणी मातेने सांगितलं आठवतं का म्हणजे महाग असं घडलं होतं आणि तुम्ही सांगता मौनकरण कसं शक्य आहे? देवाने विचार केला रुक्मिणी तू म्हणते की बरोबर आहे, कसं होईल माझ्या भक्ताचा? होईल स्वतः माझ्या भक्ताचा. आई साहेबांनी सांगितलं अहो देवा नामदेवराय करू शकत नाही, तुम्ही करा ना त्यांचा स्वार, तुम्ही बा त्यांचे यजमान. मग नामदेवरायचे यजमान देव झाला. अनंत नावाच्या ब्राह्मणाचं रूप देवानं घेतलं, सगळ्या संतांना बरोबर बोलवलं. नामदेवरायच्या पुढं नामदेवरायचे चौकदार चालत होते. कोण आहेत नामदेवरायचे चौकदार? नामदेवरायचे चौकदार म्हणजे चोखोबाराय आणि चोखोबारायचे म्हणजे बंका महाराज. चोखा मेळा बंका काटेकर पुढे महाराज म्हणतात ते दोघं काटेकर म्हणजे चौकदार. ते सामान्य अधिकार समजू नका चौकदाराचा. लोकांना वाटतं चौकदार होणं म्हणजे काहीतरी विदूषकासारखं दिसतं, असं लोकांचा भ्रम आहे. लक्षात ठेवा फळ परंपरेमध्ये आमचे जे काही फळ परंपरे आहेत त्या फळ परंपरामध्ये ज्यावेळेस मालक गैरहजर असतील मालकाच्या जागी अधिकार जो असेल तो विली करेन चौकदार या दोघाकडे राहतो बरं का. चौकदाराने हे सांभाळावं लागतं, इतका मोठा अधिकार आहे यांचा महाराज. आणि चोखोबारा हे पुढं चालत असताना मागं त्या ठिकाणी मध्ये नामदेव आहे, इकडं संत आहे इकडं संत आहे. बरोबर नामदेवाच्या महाग देव चालतायत का नामयाचे पाठी चाले ते शिरात लागावया रज चरणीचे. महाराज सांगतात की नामदेवाकडे गेल्यानंतर नामदेवाची धुलीकण आपल्या अंगावर पडावी हा भाव देवाचा होता. आणि मग मात्र चालत असताना सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रण दिले पंढरपुरातल्या. तर ब्राह्मण असते ब्राह्मणाने विचार करावा आमंत्रण स्वीकारले, हो तुम्ही कोण आम्हाला आमंत्रण सांगणार, कोण तुम्ही कुठले काय तुमचा पत्ता आता काय? पूर्वीचा का कर्मठ असलेले ब्राह्मण त्यांनी विचारलं काय तुमचं नाव? मी ब्राह्मणच. काय नाव तुमचं? अनंत. कुठं राहता? देवळात राहतो. कुठं राहता? देवळात. सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रण दिले. देव ज्यावेळेस घरी आले रुक्मिणी मातेनं पाणी दिलं. देवाचा संवाद आहे बरं. रुक्मिणी मातेनं पाणी दिलं आणि रुक्मिणी मातेला देव बोलू लागले हात धुता धुता, रुक्मिणी काय हे ब्राह्मण जन्माला आलेले हे लोक कर्मठ आहेत, हे कर्मठ असलेली लोक यांना 4-4 वेळा मी पुन्हा सांगतोय माझं नाव अनंत आहे, कुठं राहतो? देवळात राहतो, देवळातच असतो, तरी यांना कळत आम्ही देव आहे. विद्या वैसाकुळ कुळाचा अभिमान म्हणतात नामदेव. कुळाचा अभिमान विद्येचा अहंकार. आणि मग मात्र यांना तरी कळेल आम्ही देव आहे ते. आणि मग मात्र महाराज सगळ्यांना आमंत्रण वगैरे सांगितलं. दुसऱ्या दिवशी वेळ झाली, स्वतः देव स्वयंपाक करतात. आता बघा काय गंमत आहे, सगळे स्वयंपाक करतात, सगळे देव तिथं राहतात. जिथं सगळ्याचा बाप राहतो तिथं बाकीचे काही बघत बसले असतील. आणि मग स्वयंपाक वगैरे तयार झाला. ब्राह्मण जेवायला आली, जेवण वाढली, जेवण करून तृप्त झाली. आता जिथं त्या ठिकाणी देवाचा हात आहे म्हणजे अन्नपूर्णेचा बाप आहे तिथं काय बिघडलं असेल, मीठ कमी असेल का जास्त असेल, तिखट तेल जास्त असेल का. आणि ते सुग्रास जेवण केलं. ब्राह्मणांना असं वाटायला लागलं देवानं चूकच केली नरदेहामध्ये. काय हे तोंड जरा इथं दिलं असतं तर अजून थोडं बसलं असतं नाही का, हेतलं तोंड इथं दिलं असतं अजून बसलं असतं. भरपूर जेवल्या. तिथं काय करणार महाराज, दक्षिणा भरपूर, सुवर्णदान, वस्त्रदान सगळं केलं. ब्राह्मण तृप्त झाले. आणि तृप्त झाल्या ब्राह्मणाने येऊ का म्हणजे आता येऊ का म्हणजे 2 मिनिटं थांबा म्हणजे 2 मिनिटं. ज्यांच्यासाठी हा खाटाटोप केला हे नामदेव आहे, हे जेवायला बसतील. तुमची त्या ठिकाणी जी काय असेल ते नजर त्यांच्यावर, तुमच्या नजरेमध्ये एक घास त्यांनी खाऊ द्या, अक्षरात टाकली की निघून जाणार.
लगेच ताट नामदेवास तयार केलं. नामदेव जेवायला बसले. नामदेवाने देवाची प्रार्थना केल्याबरोबर देव सुद्धा जेवायला बसला. आणि त्या ब्राह्मणाच्या काय त्याच देवानं नामदेवाच्या ताटातला घास पाहिला. ह्या ब्राह्मणाची तळ पाहायचा मस्त करायची. अरे 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 नामदेवराय शिंपे हे ब्राह्मण म्हणून येत नाही. स्वतःनं शिंप्याच्या ताटामध्ये हा जेवतो. बाटलो आपण बाटलो. आपल्याला आता प्रायश्चित्त घ्यावं लागल. कोण म्हणते काय करावं लागल, कोण म्हणते काय करावं लागल, कोण म्हणते तपश्चर्या करावं लागल, कोण म्हणते काय करावं लागल. बाटलो म्हणजे हे शिंप्याचे पोर जग जाणे याचे. नामदेव शिंप्याच्या ताटामध्ये येणे जेवण केलं आणि त्याचं आपण खाल्ल्यामुळे आपण बाटलो. अधिकार माहित नव्हता नामदेव. आणि मग त्या ब्राह्मणानं वाचा बदलली. ज्याच्यासाठी हे तुम्ही केलं ते नामदेवरायचं सफल होणार नाही. मग देव काढतो उठ म्हणजे मला थांब असं काही बोलू नका. माझ्या नामदेवाचं हे सगळं संकल्प जे आहे तो पूर्णत्वास जाण्यासाठी मी प्रायश्चित्त घेतो. सांगा मी काय करू. देव काय अपवित्र आहे का? मी प्रायश्चित्त घेतो. पण ब्राह्मणाने त्याला अपवित्र ठरवलं आणि मग सांगितलं जा चंद्रभागेला स्नान करा, गोमूत्र प्राशन करा, गोमय अंगाला लावा, स्नान करा आणि त्याच्यातनं तुमची पवित्रता होईल. आणि देवानं ते सगळं केलं आणि देवानं ते स्नान करून स्वतःला पवित्रता करून घेतली. गरज आहे का देवाला? गरज आहे. पण नामदेवाच्यासाठी देवानं तेही केलं. आणि मग देव विचारतात नामदेवा एवढं सगळं केवळ तुमच्यासाठी केलं, पण तुमच्या काय तुम्हाला माझी प्राप्ती होण्यासाठी तुम्ही काय केलं? त्यावेळेस नामदेव सांगतात देवाने दुसरं काही केलं नाही, केवळ तुझी भक्ती केली. आणि म्हणून नामदेव सांगतात जन्मोजन्मी आने जन्मोजन्मी आने जोडी जोड़ी
तुझी आम्हाला प्राप्ती होण्याचं कारण माग जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती आणि तिने तुझी प्राप्ती झाली देवा. माग जन्मांमध्ये अनेक जन्म घेतले आणि त्या जन्मामध्ये तुझी भक्ती केली, नामदेव केली बरं का. नुसतं नामदेव म्हणत नाही, हेच नामदेव 4 युगामध्ये 5 वेळा अवतीर्ण झाले. कृत त्रेता द्वापार कली 4 युगाची चौकडी एक वाक्य. हेच नामदेव कृतयुगामध्ये प्रल्हाद महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाले. त्रेतायुगामध्ये रामरायाबरोबर अंगद रूपाने अवतीर्ण झाले. द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याच्या बरोबर उद्धव या रूपाने अवतीर्ण झाले. कलियुगामध्ये पहिला अवतार घेतला तो नामदेवराय म्हणून आणि दुसरा अवतार घेतला तुकोबाराय म्हणून. वास्तविक जर विचार केला 4 युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीची साधनं वेगवेगळी सांगितले. कृतयेध्याय तो विष्णू त्रेतायाम यजतोमकहि द्वापारे परिचर्यायाम फलत झाली कीर्तना. कृत त्रेता द्वापार 4 युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीची साधनं वेगवेगळी सांगितले. कृतयेध्याय तो विष्णू ध्यान धारणा करणं कृतयुगातलं साधन. त्रेतायुगामध्ये त्रेतायाम यजतोमकहि यज्ञ यागादिक करणं हे त्रेतायुगातलं साधन. परिचर्या करणं हे द्वापार युगातलं साधन आणि कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन सांगितलं. पण नामदेव राय सांगतात जरी वेगवेगळी साधनं सांगितली असली तरी सुद्धा मी माग सुद्धा तुझं नामचिंतनच केलं, दुसरं काही केलं नाही. काय केलं प्रल्हाद रूपामध्ये नामदेव राय? महाराज म्हणतात दुसरं काही नाही. महाराज सांगतात प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला. नामचिंतनच केलं. त्रेतायुगामध्ये तेच नामदेव राय वानर वेशमध्ये काय केलं? वानर अनंत भक्त राशी करले ते तेव्हा नाम सांगले सांगले माझे कंठे राहो बरे कपी पण उतरले मुक्त केले राक्षसा. महाराज सांगतात की त्याही युगामध्ये आम्ही भगवंताची भक्तीच केली, देवाची प्राप्ती करून. द्वापार युगामध्ये तेच नामदेव राय गोपाळांच्या त्या ठिकाणी आले. काय केलं गोपाळांनी? कोण भक्ती केली? गोपाळे ते सोवळी का ओवळी म्हणतात महाराज. अरे त्यांची भक्ती इतकी गोडी होती त्या गोळ्या भक्तीला हा देव त्याही काळामध्ये प्राप्त झाला. तुकोबा गोळ सांगतात गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगले. एवढा त्याचा छंद देवा आणि काय सेवा भक्ती ते त्या भक्तीच्या जोरावर देव त्यावेळेसही प्राप्त करून घेतला. आणि तेच नामदेवराय पुढे त्या ठिकाणी जे काय असेल ते नामदेवराय अवतरण झाले. काय केलं नामदेवरायने? महाराज दुसरं काय नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काही केलं नाही. आणि या भजनाच्या जोरावरच भक्तीच्या जोरावर देवा तेने तुझी प्राप्ती झाली देवा. माग जन्मामध्ये आम्ही तुझी भक्ती केली आणि त्या भक्तीच्या जोरावर तो आम्हाला प्राप्त झाला. म्हणून हीच भक्ती आमच्या हातना अखंड घडावी म्हणून मला दुसरं तिसरं काही नको. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी ठेवी आपुले चरणे जन्मोजन्मी विठोबा रघुमाई. काही केलं नाही. आणि ही भक्ती करत असताना हीच भक्ती आमच्या हातनं घडावी. नामदेवला देव म्हणाले का भक्ती 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 तुमच्या हातनं मी ती भक्ती असं तुम्ही त्या ठिकाणी कोण आहात? नामदेवला सांगतात आम्ही नाम म्हणे आम्ही आम्ही नाम म्हणे आम्ही पायता Bye.
तुझे पायिक आहोत, फुकाचे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही नामचिंतन करणारे आहोत, आम्ही नामाचे धारक आहोत आणि याच बळावर आम्ही तुझी त्या ठिकाणी प्राप्ती करून घेतली. आणि म्हणून नामधराय सांगतात नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे. आम्ही कोण आहोत? धारक नामाचे तुझे देवा, आम्ही नामाचे धारक. नेह प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण दृष्टांत आपल्याला पाहता येतील. वेळ आपली संपून गेल्या कारणाने जास्त विस्तार करणार नाही. महाराज सांगतात नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी ठेव्या फुले चरणी जन्मोजन्मी ज्ञानेश्वर. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झालेली बा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले जन्मोजन्मी. त्या ठिकाणी महाराज या नामचिंतनाचा अधिकार खूप श्रेष्ठ आहे. या नामचिंतनाच्या बळावरच भगवंताची प्राप्ती होते, नुसती प्राप्ती होत नाही. महाराज म्हणतात त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये जाण्याची ताकद फक्त नामचिंतनाने. नामधराय गोळवर्णन करतात नामाचा आधार तू विष्णू रूप दे, त्रिभुवनीचे किंवा वैकुंठीचे सुकरुळे पाहिजे. नाथ महाराजांचा असंच प्रमाणे नामाचा धारक विष्णू रूप दे आणि त्रिभुवनीचे सुकरुळे पाहिजे. जे नामधारक आहेत ते म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्येच असतात, भगवंताच्या स्वरूपापेक्षा ते भिन्न नसतात. म्हणून तुकोबारायसारखे महात्मे म्हणजे ते दिसायला जरी आपल्याला तुकोबाराय असले तरी सुद्धा ते कोण आहे? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, ते म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये गेलेले आहेत. आणि अशाच पद्धतीनं ज्याने अखंड भगवंताचं चिंतन करून जे भगवंत स्वरूप झाले अशी या ठिकाणी महाराज परमपूज्य परमादरणीय ज्यांचा हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय असे यादवानंद महाराज
यांचा विचार जर केला तर मी सुरुवातीला सांगून गेलो, भगवंताच्या चिंतनाखेरीज भजन कीर्तनाखेरीज तिने दुसरं काही केलं नाही. तुमचं भाग्य थोर आहे की एक तर हा पवित्र असा श्रेष्ठ आहे, सगळ्या वारकरी संप्रदायाचं गुरुस्थान म्हणजे हे तुमचा भाग म्हणजे निवृत्तीनाथ महाराज नाही का. संप्रदाय सगळा इथनं चालू झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिते मच्छिंद्राने गोरक्ष केला गोरक्षोला गहिनीपती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवासार तुझे. सगळ्या संप्रदायाचे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांच्या या परम पवित्र अशा कृपाशीर्वादाचा हा परिसर आहे. खूप भाग्यवान आहात तुम्ही की निवृत्तीनाथांच्या कृपाछत्राखाली या ठिकाणी आपला हा परमार्थ चालतोय. महाराज या परिसराचं आता मी मालेगाव भागात बऱ्याच वेळा येतो. तिकडचं एक नांदगाव आहे छोटंसं मालेगाव भागामध्ये सौंदाणे नांदगाव सौंदाणे टाकळी सोनज वाके आता सध्या ती सगळी मंडळी आमच्या सध्या मंदिरात आहेत. आज उद्यापासून आमचा उत्सव चालू होतो आणि इकडच्या भागामधली काही आमची मंडळी ते आज उद्यापासून आता आमच्याकडे रविवारी मांडल्याची पंगत आहे. पहा उद्याच्या रविवारी खास वर्षातनं मांडल्याची पंगत असते. द्वादशी दिवशी डाळभट्टीची पंगत जळगाव भागातली माझी खूप प्रेमळ आणि त्या ठिकाणी सुंदर असा परमार्थ या भागामध्ये होतो. त्या ठिकाणी महाराज जे काय असेल ते हा परमार्थ रुजवण्याचं काम महाराजांसारख्या महात्म्यांनी या ठिकाणी या भागामध्ये केलं आणि त्यांच्या कृपाशीर्वादाला काढलेला हा परमार्थ. परमार्थामध्ये कुठं बाद येऊ नये, परमार्थाला कुठं गालबोट लागू नये अशा पद्धतीचा परमार्थ चोख परमार्थ की जो परमार्थ देवाला आवडेल असा परमार्थ त्यांनी आपल्याला शिकवलेला आहे. आणि तोच परमार्थ करत 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 त्यांनी स्वतः देह भगवंताच्या चरणी ठेवला. मग अशी मला सांगितलं नामदेवाचा अभंग देह जावा त्वारा हो पांडुरंगी दुर्लभा हो हे अभंग करत कीर्तन करत असताना त्यांनी देह आपला भगवंताच्या चरणी समर्पित केला. मी नेहमी सांगतो पैसा कमवतील लोक, बंगला बांधतील, गाड्या घेतील, शेती कमवतील, पण भगवंताची सेवा करून भाग्य कमवून घेणारे मात्र या जगामध्ये खूप कमी आहेत. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, त्या दुर्लभामध्ये एक महाराज आहे. हे सहजासहजी शक्य होत नाही. भजन पूजन करत असताना भगवंताच्या चरणी देह ठेवणं सोपं नाही, पण त्याने आपला देह भगवंताच्या चरणी कीर्तनामध्ये ठेवला. त्यांचे एवढे भाग्यवान ते जण त्यांचा हा सोहळा सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळ, सप्ताह नियोजन कमिटी, त्यांचा काही परिवार, काही पाहुणे जे काय असतील ते शिष्य परिवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. त्या ठिकाणी महाराज संकल्पना राम महाराज झिंगुर्गे आमचे परमस्नेही खूप त्या ठिकाणी महाराज खूप मोठं व्यक्तिमत्वावर का राम महाराज म्हणजे राम महाराजांचा तुमचा आता कसा परिचय मला काय माहीत नाही, पण शुद्ध सांप्रदायिक चाली, शुद्ध सांप्रदायिक पाठा जे काय ते राम महाराजांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं काल्याचं कीर्तन या ठिकाणी तुम्ही श्रवण करणार आहात. अगदी सेवाभाव, अगदी सेवाभाव. 2 वर्षामध्ये तर नामदेवांच्या वारीमध्ये आमच्या दरवर्षी ते चालत असतात. आमच्यामध्ये खूप त्यांचा आता सध्या सुद्धा महाराज त्यांच्या गावाहून पंढरपूरला चालत निघालेले सध्या सुद्धा बरं का. आता करमाळ्याजवळ महाराजांचा मुक्काम आहे. आज मुक्काम त्यांचा करमाळ्याजवळ आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची श्रीगुरु म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेचे एक आगळं वेगळं त्या ठिकाणी महाराज व्यक्तिस्थान की ते आता तसं पुन्हा कोणी होणे नाही. असे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले आणि यांच्या या पुण्यस्मरणाचं हे 12वं पुण्यस्मरण आहे. उद्याची दशमी म्हणजे त्यांची उद्याची दशमी त्यांचे 12वे पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणासाठी म्हणून आपल्याबरोबर काही जणांना घेऊन राम महाराज पंढर काय त्यांचं गाव म्हणजे आखे गाव ते पंढरपूर चालत त्या ठिकाणी आपल्या गुरूंची वारी करण्यासाठी निघाले. इतका सेवाभाव त्यांचा त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजपासून या सप्ताहामध्ये पुढं त्या ठिकाणी आता 7-8 दिवस सर्व काही पंढरपुरातली कीर्तनकार मंडळी फड परंपरेशी निगडीत प्रमुख जे काही फळ आहेत त्या फळावरती सगळी मंडळी आहेत. आज त्या ठिकाणी माझं कीर्तन आहे, उद्या कबीर महाराजांचं कीर्तन आहे, परवाच्या दिवशी शिरोळकर महाराजांचं कीर्तन आहे, त्याच्यानंतर तेंबुकर महाराजांचं कीर्तन आहे, तेंबुकर महाराजांचं कीर्तन झालं की वास्कर महाराजांचं कीर्तन आहे, मध्ये परत गोसावी महाराज पैठणचे त्यांचे कीर्तन आहे, ते झाले की तुकोबारांचे वंशज कान्होबा महाराज देवकर यांचं कीर्तन आहे आणि मग काळाराम महाराजांच्या हातनं आहे. सर्व काही पंढरपुरातली मंडळी त्या ठिकाणी कीर्तन करायला या ठिकाणी येणार आहे आणि फड परंपरेतलं त्या ठिकाणी सर्व मालक लोक आहेत. फड परंपरेचे मालक लोकांनी त्यांचे कीर्तन व्हावं त्या दृष्टीने या गावाने हे नियोजन केलं आणि राम महाराजांच्या करवी त्या ठिकाणी हे आमंत्रण आम्हाला या मंडळीने दिलं.
भगवंताच्या चरणी एकच विनंती करतो की प्रार्थना करतो की असंच प्रेम आपल्यामध्ये भगवंताने वाढतं ठेवावं आणि वाढतं ठेवून त्या ठिकाणी महाराज सगळ्यांच्या आतलं भगवंताने सेवा करून घ्यावी. खूप मोठं म्हणजे पावसाचा विचार केला तर या भागामध्ये पावसानं खूप नुकसान केलं नाही का. ढगफुटीच या नाशिक जिल्ह्यावर पावसानं झाल्या असल्या कारणानं मग अशा आमचा विषय झाला की हे पुरत नाही म्हणजे आम्हाला भरपूर लोक येत असतात पण पावसाच्या व्यत्ययामुळं लोक येऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का आम्ही फडकरी मंडळी केव्हाच त्या ठिकाणी तुमच्या सोयीची अपेक्षा करत नाही. आमचं एकच असतं, एक माणूस असला तरी कीर्तनच, 10 माणसं असलं तरी कीर्तनच, आणि काय वाटणार 100 माणसं असले तरी कीर्तन, 1000 माणसं असले तरी कीर्तनच. आता एकच त्या देवाच्या समोर कीर्तन. आता माझ्या वैयक्तिक घरामध्ये 15 दिवसाला कीर्तन आहे. दशमी एकादशी द्वादशी प्रत्येक महिन्याला वद्य आणि शुद्ध दोन्ही वारीला कीर्तन केलं जातं. काही काळ ह्या कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती आमची होती, आम्हीच विना घ्यायचा, आम्हीच पकवाज वाजवायचा, एक टाळकरी बरोबर घ्यायचा आणि शेवटपर्यंत कीर्तन करायचं. नियम मात्र मोडू द्यायचा नाही. हे नियम आहे, हे ह्याच्यासाठी परमार्थ आहे. उगं कोणीही सांगायचं काही करायचं सांगी वांगी परमार्थ होत नसतो. कल्याणाच्या गोष्टी नाहीत. परमार्थ त्या ठिकाणी तेवढ्या जबाबदारीनेच केला पाहिजे. मोठा आनंद वाटला. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये. आता महाराष्ट्र सगळा आम्ही पालथा घालतो पण काही शिस्त जी आहे ते ठराविक ठिकाणी बघायला मिळते. ठराविक ठिकाणी बघायला मिळते बरं का. चौकदार आहेत, अगदी डगडे घालून चौकदार आहेत. महाराज विनय करेल तर फेटा राहिलाच नाही आता, पण विनेगर सुद्धा फेटा घालून त्या ठिकाणी महाराज जे काही ते संप्रदायाला जे त्या ठिकाणी नियम आहेत त्या नियमाप्रमाणे विनेकरी आहेत, मृदुंगाचारी आहेत, घोडी आहेत. घोडीवर पकवाज आणि पकवाजावर गव असणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे खूप मान आहे याला. मगाशी मी आल्याला पाहिलं टाळ थोडेसे पडले होते, मी मग लगेच सांगितलं की टाळ हे असं ठेवलं नाही पाहिजे. तसं आपण मानानं राहतो सुद्धा हे दैवत आहे आपलं. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळ्या तर हे दैवत आहे आपलं. ह्या दैवताला पाय लागेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं आसन नसावं, आसन घालून त्या ठिकाणी ते ठेवावं. मोठा आनंद वाटला. सर्वच मंडळी त्या ठिकाणी श्रवण करत असताना कोणी उठलं नाही, कोणी बोललं नाही, काही नाही. त्या ठिकाणी मोठा आनंद आहे. आता मी काही विनोदी कीर्तनकार नाही, कदाचित उद्यापासून ही येणारी मंडळी सुद्धा तुम्हाला विनोद सांगू शकणार नाही, पण सांप्रदायिक मर्म मात्र काही भक्तिभाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील हे मात्र निश्चित आहे. आणि हेच खरं कीर्तन आहे. खरं कीर्तन काय हेच आहे. महाराज कीर्तनाची खूप त्या ठिकाणी महाराज जे काय असेल त्या अवेलना होऊ लागलेली. कोणी काही करतं, कोणी काही बोलतं, कोणी काही सांगतं. आता कीर्तन मंदिरात होत नाहीत, आता टॉकीजमध्ये कीर्तन होऊ लागले. किती दुर्दैव आहे सांगा. लोक चपला घालून कीर्तन ऐकू लागले. याच्यापेक्षा अजून दुर्दैव मोठं काय पाहिजे, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय पाहिजे. ते मर्यादा नाही कीर्तनाची. कीर्तनाची मर्यादा तर नेहमी केव्हा तरी परत वेळ आला की निश्चितपणे सांगेन. वेळ नाही माझ्याकडे. खूप अवमर्यादा कीर्तनाची होऊ लागली. मी परवा मोबाईलवर सहज पाहिलं, 2 बंधू आहेत, 2 भगिनी, कुठल्या काय मला माहीत नाही. एकाने एक मुद्दा मांडला की दुसऱ्याने दुसरा मुद्दा मांडला. का कीर्तनाचं बाजारीकरण चालले असेल. मी काही एक आहे म्हणजे मी एक बोलले की शेजारी उभारल्या कीर्तनकारांनी दुसरा मुद्दा पटवून सांगा. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे कीर्तन करणं म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. एकाच प्रमाणामध्ये सांगू का तुम्हाला. उभ्या बाजारात कथा आणि हे तो नावडे पंढरनाथा. नामदेव जनावय नामदेव जनावय नामदेव जनावय नाम म्हणे आम्ही पायी करतो काजे. नाम म्हणे आम्ही पायी करतो काजे. आम्ही पायी करतो काजे. हे धडकन माझे तुझे देवा, धडकन माझे तुझे देवा. भक्ती प्रेम तू करे चक्रपाणी. Jai
देवी आपुले चरणी जन्मोजन्मी भक्ति प्रेम करे भक्ति प्रेम करे भक्ती प्रेम सुखदेव चक्रपाणी ठेव्या फुले चरणी जन्मो जन्मे कीर्तन सेवा झाली. नामचिंतनाचं महात्म्य किंवा देवाच्या स्वरूपाचं महात्म्य सांगणं हे पहिल्या दिवशी अपेक्षित असतं. त्या अनुषंगानं देवाच्या स्वरूपाचं वर्णन काही करणं झालं नाही. पण ज्याने अखंड नामचिंतनाचा आधार घेऊन हा देह आपला भगवंताच्या चरणी समर्पित केला त्याच नामचिंतनाचा अधिकार थोडाफार तुमच्या पुढे सांगावा या दृष्टीनं अभंगाचं चिंतन केलं. भगवंतांनी जशी सेवा करून घेतली तशी केली. त्या ठिकाणी महाराज माझ्या बरोबर आता जे इथून गेले पांडुरंगाची पूजा नाही बरं का, सध्या पूजा करतात ते पांडुरंगाची. आता इथं जे बसले होते सुनील गुरु त्या ठिकाणी महाराज सध्या पांडुरंगाची पूजा आज सकाळी आता जाणं होणार नाही, उद्या सुट्टी असल्यामुळे म्हणलं चला येत असल्या बरोबर चला म्हणून त्या ठिकाणी बरोबर आले. तेही त्या ठिकाणी बरोबर आहेत. भगवंतानं आपल्याबद्दलचं असलेलं प्रेम असंच वृद्धिंगत करावं एवढीच विनंती करतो. सेवेला पूर्ण विराम देऊ. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व रेडगावकर मंडळींनी चालू वर्षाच्या सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये केलेला अपूर्व बदल आणि त्यामध्ये प्रथमतः आजच्या पहिल्या दिवसाची सेवा श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज नामदास आम्हा रेडगावकर मंडळीला आणि परिसरातील सर्व व्यक्तींना माऊली एक आनंद वाटतो की आपल्या रूपानं आज आमच्या या छोट्याशा रेडगावमध्ये श्री संत नामदेव महाराजांचं आगमन आपल्या रूपानं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व मंडळी टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करूया. अतिशय एका शब्दामध्ये सांगायचं म्हणजे वेळेचं सौंदर्य, मी मानसशास्त्राचा थोडासा काही अभ्यास केला असल्यामुळे वेळेचं सौंदर्य हे विचारधारेवरती आणि सत्यसौंदर्यावरती कसं अवलंबून असतं याचं अतिशय उत्तम प्रतीक आज नामदास महाराजांच्या वाणीतून जी काही शब्दवाणी आपल्या कर्णापर्यंत येऊन पोहोचली त्याच वाणीचा हा अतिशय मोठा साकार स्वरूप आपण रेडगावकरांनी आणि परिसरातल्या मंडळींनी अनुभवलंय. म्हणून सर्व रेडगावकर मंडळीच्या वतीनं उपस्थित जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं मी महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो.